फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आई 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 उठा. काय होतंय? आई उठा ना. आई काय होते तुम्हाला? आई पाणी पाणी पटकन. सौदामिनी आई ए सौदामिनी हे डोळे उघडा ना. काय होतंय तुम्हाला? अरे पाणी आण पटकन. आई ठीक आहे. आई वरती वरती बसून. सावकाश ये उठ सौदामिनी उठ. हळू, हळू. आई आई सौदामिनी ए सौदामिनी आई डॉक्टर आई काय होते तुम्हाला? कुठे कुठे काय झालं? अरे राज बेटा राजा रे बाळा रडू नकोस. काही नाही झालंय मोठ्या आईला. बरी होईल ना? सौदामिनी अगं बोल ना. आई आई डोळे उघडा. ये पोरी. हे तुझं घर आहे. माझं घर? होय पोरी. त्या लोकांनी तुला त्या घरात ठेवायला नकार दिला ना, तू इथे राहायचं या घरात. घर अप्पा हा तर महाल आहे. तुझ्यासाठीच आहे पोरी. खरं तर कायम महालात राहण्याची योग्यता आहे तुझी. पण ह्या लोकांनी तुला त्या घरात ठेवायलाही नकार दिला. तू वाईट वाटून घेऊ नकोस. नाही अप्पा, इतक्या वर्षांनी मला माझे अप्पा भेटलेत. ह्या गोष्टीचा मला किती आनंद झाला नाही सांगू शकत. आपल्या अश्रूंवर हसून पांघरून घालायचा हा तुझा स्वभाव मला माहित नाहीये का? अगं तुझा अप्पा आहे, तुला चांगला ओळख. माझ्यापासून तुझ्या मनातलं काही लपून राहणं शक्य नाही. नाही अप्पा, मी खरंच खुश आहे. आणि हा बंगला खूप छान आहे. आवडला ना तुला? मग अगदी हक्काने राहायचं. आपण दोघ जण या बंगल्यात आनंदाने काळजी करू नकोस. अप्पा, तुमच्या बरोबर मी नेहमी आनंदात होते आणि यापुढेही असे. तुमच्या बरोबर एक झोपडी सुद्धा महालासारखी वाटेल. या बंगल्याचा अप्रूप नाही मला अप्पा, पण माझे अप्पा आणि मी इथे एकत्र राहणार आहोत या कल्पनेचंही अप्रूप वाटतं. चल चल पुढे आज चल. मोठी आई उठ ना ग मोठी. अरे मोठी आई राज असं यार जर बाहेर येऊन जा. काकू आमने मोठी आईला काय झालं? सांगते मी तुला. आपण बाहेर जाऊ. डॉक्टर काका आलेत की नाही? डॉक्टर काका आता मोठ्या आईला औषध दे, मग ते बरी होईल. हा चल चल बाळा. डॉक्टर काय झालं याला? म्हणजे हे अचानक कसं काय झालं? स्ट्रेस, टेन्शन. यांना कसलं तरी टेन्शन आहे, त्याच्यामुळे असं झालं. टेन्शन? हो, टेन्शन. मग आता औषध वगैरे? औषधं मी लिहून देतो, पण औषधांपेक्षा यांना आरामाची जास्ती गरज आहे. पूर्ण आराम. यांना अजिबात पुढे हलवू देऊ नका. डॉक्टर, आणि खाण्यापिण्याचं म्हणजे काही पथ्य पाणी? नाही, ते नॉर्मल आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्यांच्या डोक्यावर कसला ताण येऊ देऊ नका. आणि या गोळ्या या दिवसातून 2 वेळा त्यांना द्यायच्या. थोडी झोप येईल त्याच्याने त्यांना, पण रिलॅक्स वाटेल. थँक्यू. येतो. थँक्यू डॉक्टर.
आता काय करायचं? हा जो बाजूचा बंगला आहे ना, ती गावातली फार मोठी आसामी आहे बरं का. आणि ती सगळी बाग, हे लॉन मी स्वतः डेव्हलप केलाय. तुला आवडलं की नाही? खूप छान आहे अप्पा. छान आहे ना. अगं हे घर तुझं आहे, तुझ्या हक्काचं आहे. यापुढे मी तुला काहीही कमी पडू देणार नाहीये कार्तिक. कुठलीही चिंता करू नकोस पोरी. अगदी निश्चिंत मनाने या घरात राहा. अप्पा, काय ग? अप्पा, एवढ्या मोठ्या घरात आपण दोघंच. काय करणार सांग? इच्छा तर खूप होती. तुझी आऊ, श्रावणी, तू आणि मी एकत्र राहावं म्हणून. पण तुझी आऊ आपल्याला सोडून गेली आणि श्रावणीचा काहीच पत्ता नाही. त्या दोघींची क्षणाक्षणाला खूप आठवण येते. श्रावणीवर माझा किती जीव होता माहितीये ना तुम्हाला अप्पा. ती अशी अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेली. त्यानंतर प्रत्येक दिवशी असं वाटतं की श्रावणी अचानक माझ्या समोर यावी आणि पुन्हा सगळं सुरळीत व्हावं. भाऊ गेल्यानंतर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी अजून तशीच आहे. कधी कधी वाटतं लहान मूल व्हावं आणि त्या सावळ्याकडे हट्ट करावा. माझ्या आऊला परत पाठव, हवी येते मला. माझी आऊ मला परत हवी. पुरी, माझ्यासारखीच तुझी आऊ जर का वाचली असती ना तर फार बरं झालं असतं. त्याकडे फार पैसा अडका नव्हता, पण सुख समाधान होतं. घर माणसाने भरलेलं होतं, प्रेमानं भरलेलं होतं. आणि आता हे एवढा मोठा बंगला आहे, पण तो रिकामा आहे. आऊनी घराला घरपण दिलं अप्पा. तिच्या आणि तुमच्या मायेपुढे आम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी फिक्या वाटायच्या. तुझ्या आऊच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आठवतात मला. सगळ्या लोकांचं किती जीव लावून करायची ती. आणि नामदेव तर तिचा खूप लाडका होता. तिचाच का, तुमचाही होता ना अप्पा? अगं आपल्या सगळ्यांचाच होता, आणि तो होताही तसाच. पण आता तो कुठे असेल कोणास ठाऊक. खूप काही हरवलंय आयुष्यात, खूप काही हरवलंय. सावर, पोरी स्वतःला सावर. तू भेटलीस आणि खूप बरं वाटलं. मी गेल्यानंतर तुला खूप भोगावं लागलं, ते ऐकलं आणि खूप वाईट वाटलं. पण आता आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तुला आनंदाने जगताना बघायचंय मला. बस. तुम्ही माझ्या बरोबर आहात ना, मग मी आनंदातच राहणार आहे. तुम्ही नका उगाच स्वतःला त्रास करून घेऊ. भूक लागली ना, खाऊया ना काहीतरी. सखाराम. हा सर. अरे काहीतरी खायला आण ना, आम्हाला भूक लागली. कोण? थांबा, इतक्या वर्षांनी भेटलात मला, मी स्वतः जेवण करून तुम्हाला खायला घालणार आहे. आले. चला.
कसं वाटतंय? हळू. हा. डोकं थोडस जड झालंय. काय झालं होतं मला? अगं काही नाही, टेन्शनमुळे तुला चक्कर आली होती थोडी, बाकी काय. पाणी घेतेस? सौदामिनी, आपल्याला या घरात थांबता येणार नाही. म्हणजे माफ कर, तुला या अवस्थेत घराबाहेर पडायला सांगतोय पण नाहीलाच आहे. बाहेर पडायलाच लागेल. तू यायला तयार आहेस ना? या घरात एक क्षणही थांबायचं नाही. तुमच्या प्रत्येक निर्णयात मी तुमच्या बरोबर आहे. माझ्या जीवापेक्षा मला तुमचा स्वाभिमान प्रिय आहे. आई अगं तू काळजी करू नकोस. आपण इथं बाहेर पडल्या पडल्या मी काहीतरी व्यवस्था करतो. माझे प्रयत्न चालू आहेत. मला राजची काळजी वाटते रे. अगं त्याची नको काळजी करू, आपण घेऊ त्याची काळजी. त्याच्याकरता आपण सगळे आहोत ना. आणि या घरातनं बाहेर पडायचं हे नक्की. अरे बाबा, आज एकदम खुशीत दिसतेस. बसा ना. काय काय चाललंय? एकदम मूड मस्त दिसतोय. ना टेन्शन ना काळजी, कामाची दगदग नाही, निवांत बसतेस, मॅगझिन वाचते. त्याचं काय ना बाबा, सगळी कामं सकाळीच झाली आहेत म्हणून. तुम्ही बसा ना, मी पटकन चहा आणते. बस 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 माझ्या समोर बस, आपण गप्पा मारूया. काय मग कसं चाललंय घरात? बाबा सगळं ठीक चाललंय म्हणायला काहीच हरकत नाही. आणि पार्थ काय म्हणतोय? सावरतोय ना हळूहळू? कुठे बाबा, अजूनही तसेच आहेत. बाबा कार्तिकी गेल्यापासून तर सारखे एकटे एकटे राहतात. खूप उदास असतात ते. बाबा त्यांच्यासाठी काय करावं ना तेच कळत नाही मला. बेटा तू काय करणार? करायचं ते त्या निकिताने करायला हवं ना. म्हणजे अगं म्हणजे निकिताला सांग, हीच खरी वेळ आहे पार्थच्या जवळ जायची. तिला एनकरेज कर. एनकरेज करणं हे तुझं काम. बाबा अहो मी तर तिला नेहमीच एनकरेज करत असते. गुड. काय मी सूरजशी बोललो, त्याला बिझनेस हाताळण्याबद्दल काही टिप्स दिले. हेही सांगितलं की पार्थला आता रेस्ट करू दे, दमला आहे. हो बाबा, सूरज आता ऑफिसला जातोय आणि तिकडची सगळी कामं बघतोय. कसं आहे ना बेटा, रुटीन काम बघणं हे महत्वाचं नाही. बिझनेसमध्ये स्वतः डिसिजन घेणं हे महत्वाचं असतं. घेतलेले डिसिजन कोणी फॉलोअप करतं त्याला कारकून म्हणतात, मालक नाही. सूरजला सांग स्वतः डिसिजन घ्यायला लाग आणि ते फॉलो करायला लाग. अँड आय एम शुअर दॅट सूरज कॅन टेक गुड डिसिजन्स. यंग आहे, तडफदार आहे, and he can make lot of difference in business. कळतंय ना तुला? आणि बेटा काही लागलं, काही कमी जास्त झालं तर तुझा बाबा आहेस ना त्याच्या पाठीमागे. थँक्स बाबा. थँक्स काय पिल्लू? हां थँक्स काय, सगळं तुझ्यासाठी करतोय.
त्याला सांग किती दिवस मोठ्या भावाची कास धरून असं चालत राहणार आहेस. स्वतः काहीतरी करून दाखवायला हवं ना. आणि तुमची पण काही स्वप्न असतीलच की नाही, ती पूर्ण करायला नको का? हो बाबा, मी सांगेन त्याला. गुड. चला निघाला हवं. अरे वा. बाबा निदान चहा तरी घेऊन नाही, अजिबात नको. एक महत्वाची मीटिंग आहे, इथून चाललो होतो म्हटलं पिल्लूला बघून जावं. हा चल निघ. हो. हा? चला मी बरं वाटतंय. चला निघूया. बाबा हो, एक मिनिट. निघायचं म्हणजे आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जातोय. बाबा, आईंना आरामाची गरज आहे. अशाने त्रास होईल त्यांना. मी हे सगळं तिला विचारूनच ठरवलंय. तेव्हा निघा. आई, काय आहे हे सगळं? सौदामिनी, बाबा, अशा अवस्थेत आईंना घेऊन जाणं म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. चालेल मग. तरी देखील आत्ताच्या आत्ता आपण निघायचं. बाबा असं काय बोलता तुम्ही? आईचा जीव जास्त महत्वाचा आहे. सॉरी, आपण आईला काळजीपूर्वक घेऊन जाऊ. आपण कितीही काळजीपूर्वक नेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्या मनावरती ताण पडणारच. बाबा, मला असं वाटतं आपण ही रिस्क घ्यायला नको. अहो, निदान आईंचा आणि राजचा तरी विचार करा. बाबा हो, जीवापेक्षा स्वाभिमान मोठा नसतो. आणि या सगळ्यामध्ये आपण राजची फरफट का करायची? सौदामिनी, निघायचं ना? आई काय होतंय? काय रे रे, थोडस घर घाल्यासारखं होतं. चला. नाही, पडा इथे तुम्ही आधी. या, पडा इथे. मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. बाबा आता काय करायचं? पद्मनाभ, जा कार्तिकीला घेऊन ये.